इतिहासामध्ये आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या व्यक्तींनी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढ्याला एक दिशा दिली ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते। इंग्रज त्यांना भारतीय असंतोषाचा जनक म्हणायचे, पण आपण त्यांना भारतीय राष्ट्रवादाचा जनक म्हणतो। या भारतामध्ये राष्ट्रवादाची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली आणि म्हणून ते भारतीय राष्ट्रवादाचे जनक आहेत। आणि आपल्याला माहिती आहे, अनेक वेळा आपण त्यांचं अतिशय प्रसिद्ध वाक्य वापरतो, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच। हे वाक्य याकरता स्वराज्याचा मंत्र ठरलं कारण 1857च्या स्वातंत्र्य समरानंतर ज्यावेळी ते समर इंग्रजांनी ठेचून काढलं, अक्षरशः त्या ठिकाणी पूर्णपणे अत्याचार केले आणि त्यानंतर या भारतामध्ये एक अशी देखील पिढी तयार झाली होती की ज्या पिढीला हे वाटायचं की आम्हाला स्वातंत्र्य मिळणं कठीण आहे, ज्या पिढीला असं वाटायचं की आमच्या स्वातंत्र्याचा सूर्य हा इंग्रजी राणीच्या आशीर्वादानेच उगवू शकतो आणि राणीच्या आशीर्वादाने ज्यावेळी ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये ठराव होईल त्याच वेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, अशा प्रकारची मानसिकता तयार झाली होती। त्या मानसिकतेला छेदण्याचं काम करत लोकमान्य टिळकांनी सांगितलं, स्वातंत्र्य हे कोणाच्या आशीर्वादाने नाही, कोणाच्या भिके खातर नाही, तर तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवून दाखवणारच। आणि हे सांगून या भारतामध्ये पुन्हा एकदा त्यांनी स्वातंत्र्याचं रोपण केलं, त्या विचाराचं रोपण केलं रक्तामध्ये आणि आमच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या रक्तामध्ये एक नवीन अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था त्यांनी उभी केली। आणि म्हणूनच आज अनेक क्रांतिकारी आपण बघतो की ज्या क्रांतिकारकांना खऱ्या अर्थानं जर दिशा कोणी दिली असेल तर ती लोकमान्य टिळकांनी दिली। या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सामान्य माणसाला स्वातंत्र्याच्या चळवळीत कसं आणता येईल याचा विचार करताना लोकमान्य टिळकांना माहिती होतं की आपला जो समाज आहे हा समाज खऱ्या अर्थानं अतिशय धार्मिक आध्यात्मिक असा समाज आहे आणि म्हणून ज्यावेळी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची संकल्पना मांडली तो धार्मिक सण नव्हता, तो सामाजिक अभिसरणाचा सण होता। कारण लोकमान्य टिळक नेहमी म्हणायचे की आमचं पारतंत्र्य हे एकाच कारणामुळे आम्हाला आलं, आम्ही जाती जातीमध्ये विभाजित झालो, आमच्यामध्ये मनभेद तयार झाले आणि म्हणून आम्ही पारतंत्र्यात गेलो आणि म्हणून बहुजन वर्गाला सगळ्यांना अभिजात वर्गाला एकत्रितपणे या गणेश उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी एकत्रित आणलं आणि त्यातनं स्वातंत्र्य लढा हा तयार केला। छत्रपती शिवरायांचं त्या ठिकाणी महोत्सव असेल की ज्यातनं आपल्या तरुणाईच्या रक्तामध्ये एक नवीन स्फुरण आणण्याचं काम हे लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी आणलं। आणि म्हणूनच मला असं वाटतं की या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाच्या नावाचा जर पुरस्कार असेल तर तशाच प्रकारचं राष्ट्रप्रेम, तशाच प्रकारचा राष्ट्रवाद, तशाच प्रकारचं समर्पण ही भावना असलेल्या व्यक्तीलाच ते देणं योग्य आहे आणि ती भावना असलेली व्यक्ती म्हणजे अजित डोभालजी आहेत।